श्री स्वामी समर्थ. समर्थांचा आजचा संदेश काहीही करून शेवटपर्यंत ऐक. हा संदेश ऐकल्यानंतर तुला तुझ्यामध्ये झालेले बदल नक्कीच जाणवतील. काही क्षणानंतर तुम्हाला असे वाटेल की देव तुमच्या आजूबाजूला आहे आणि तो तुम्हाला पाहत आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला दुर्लक्षू नको किंवा स्वामींचा हा संदेश अर्धवट सोडून जाऊ नका. तर आजचा संदेश ऐकण्यापूर्वी तुम्ही जर खरेच स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, बाळा, तू स्वतःला कधीही कमी लेखू नकोस. भले आज तुला यश मिळत नसेल, पण प्रयत्न करणे सोडू नकोस. कारण एकदा का तू थांबलास की सर्वच थांबेल. तुझ्या हातून बऱ्याच चुका होत असतील, त्यामुळे तू निराश झाला असशील. पण लक्षात ठेव, जो चुकतो तोच शिकतो. चुकणे हा तर मानवाचा धर्म आहे. आपण प्रयत्न करतो म्हणूनच आपण चुकतो. धावणारा व्यक्तीच पडतो, न धावणारा कधीही पडणार नाही. म्हणूनच अपयश आले तर अपयशाची कारणं शोधणं गरजेचं आहे व ती दूर करणं हेच आपले कर्तव्य ठरते. मला आता काही जमणार नाही असे म्हणून हातपाय गाळून बसलास तर लक्षात ठेव, कोणीही तुला विचारणार नाही. फक्त तुला दोष देत राहतील आणि तू फक्त तुझ्यावर होणाऱ्या दोषांकडेच लक्ष देत राहिलास तर मागे पडशील. तुझ्यामध्ये पुन्हा उठून उभे राहण्याची हिंमत राहणार नाही. हे जग स्वार्थी आहे. सर्वजण स्वतःचाच विचार करतात आणि उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात. तेव्हा तुला हिंमत करावी लागेल. देवावर विश्वास ठेव आणि धाडस कर. कर्तव्य पूर्ण कर. थांबू नकोस. तुझे ध्येय तुला मिळवायचे आहे. बाकी कोणीही तुझ्याबरोबर नसेल, पण देव तुझ्याबरोबर आहे हे लक्षात ठेव. फक्त कष्ट आणि प्रामाणिकपणा याच्या जोरावर तुला तुझे ध्येय मिळेल. खचू नकोस. सत्याचे कास सोडू नकोस. तुला पैसे थोडे कमी मिळतील. थोडे दिवस तू हालाकीत काढशील. घरच्यांची बाहेरच्यांची बोलणी खाशील, पण तुला मिळणारं आत्मिक समाधान हे 100 पटीने जास्त असेल. कारण तू खरा आहेस. तुझा देव तुझ्याकडे बघतो आहे. त्याला तुझी काळजी आहे. तो कधीही तुला एकटे सोडणार नाही. तू त्याला ओळखलं नाहीस तरी तो कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुला मदत करून जाईल. दिवसभर कष्ट केल्यावर जेव्हा रात्री झोपी जाण्या अगोदर तू आत्मचिंतन करशील, त्यावेळी तुला तुझ्यामध्ये झालेले बदल जाणवतील. तू हे लक्षात घे की दिवसभर तू कोणाला मदत केलीस, कोणावर चिडलास, तुला कोणी काही नकळत शिकवून गेले का. तेव्हा तुला कळेल पावला पावलावर तुला कोणाच्या तरी उपयोगी पडता आला आहे किंवा कोणीतरी तुझ्या उपयोगी पडला आहे. आणि हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तू जगातला सर्वात समाधानी मनुष्य असशील. लक्षात ठेव, झोपी जाताना नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते. जे होणार तेही चांगल्यासाठीच होणार आहे. जे झाले तेही चांगल्यासाठीच झाले. मला माझ्यासोबत इतरांचेही चांगले करायचे आहे. देवा, माझ्या पाठीशी उभा राहा, सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना रोज झोपताना कर. आणि बघ, काही दिवसामध्येच तुझ्या मनावर, शरीरावर आणि तुझ्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांवर, कुटुंबावर त्याचे सकारात्मक बदल दिसून येतील. तू नेहमीपेक्षा जास्त आनंदी राहायला लागशील. तुझे कोणी कौतुक केले तरी तुला गर्व होणार नाही किंवा तुझा कोणी अपमान जरी केला तरी त्याचे दुःख तू कुरवाळत बसणार नाहीस. तू तटस्थ भावनेने याचा विचार करायला लागल्यामुळे तुला काहीच फरक पडणार नाही. कोणी तुला मुद्दाम त्रास जरी द्यायचा प्रयत्न केला तरी तुझ्या चेहऱ्यावर असलेले तेजस त्यांचा मनोभंग करेल. सात्विकपणा हा तुझ्या चेहऱ्यावर झळकू लागेल. तू जगातील सर्वात आनंदी, समाधानी व्यक्ती असशील. स्वतःला कठोर बनव. देवाचे नामस्मरण करत मनाला समजव, सर्व ठीकच होणार आहे. या संसाराचा नियम आहे. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख येणारच आहे. तेव्हा न खचता परिस्थितीशी सामना कर. मृगजळाच्या मागे न धावता कुटुंबाबरोबर आहे तो वेळ आनंदाने घालव. आणि बघ, तुला आनंदी बघून तुझे घरचेही आनंदी होतील.
ते तुला मानायला लागतील. स्वामी म्हणतात, देवाची भीती बाळगण्यापेक्षा कर्माची भीती बाळगा. कर्म चांगली असतील तरच मी तुमच्या सोबत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत, पण त्या एवढ्या शक्तिशाली आहेत की अशक्यही शक्य करून दाखवतात. तेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवायला शिक. प्रत्येकावर विश्वास ठेवणे धोकादायक आहे, पण त्याहीपेक्षा कोणावरच विश्वास नसणे अति धोकादायक आहे. मी म्हणत नाही की डोळे झाकून तू विश्वास ठेव, पण तू निदान तुझ्या देवावर तरी विश्वास ठेव की तो तुझं चांगलंच करेल. तू केलेलं पुण्यकर्म तुला आयुष्यभर पुरेल, ज्यामुळे तुला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. नेहमी आनंदी राहा. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहीत आहे तुझं मन काही कारणांनी अस्वस्थ आहे. अशा वेळी तू शांत राहा. कोणाशी काहीही बोलू नकोस. काही क्षण डोळे मिटून मनातल्या मनात माझं नामस्मरण कर. लक्षात घे, तुझ्या प्रत्येक अवस्थेमध्ये मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या बरोबर आहे. मला तुझ्या अस्वस्थतेचे कारण माहीत आहे. फक्त माझ्यावर तू अवलंबून राहू नयेस आणि तू काही गोष्टी शिकाव्यास यासाठीच ही योजना केली आहे. ज्यावेळी तू नामस्मरण सुरू करशील तेव्हा काही वेळात तुझ्या अस्वस्थतेचे ढग विरून जातील. तुझे मन प्रसन्न होईल. अनेक प्रश्नांची उत्तरे तुला सहजरित्या मिळतील. जेव्हा केव्हा तुझे मन अस्वस्थ होईल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करायचे. एवढेच लक्षात ठेव. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी नेहमीच तुझ्या पाठीशी राहीन. जय श्री स्वामी समर्थ.